धम्मचारीगण, धम्ममित्र, सर्व शिबिरार्थी बंधू भगिनींनो, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. नमो बुद्धाय. तर आर्य कीर्तींनी माझा चांगला परिचय करून दिला, त्याबद्दल त्यांचं मी पुण्यानुमोदन करतो. काल आपण जसं आता आर्य कीर्तींनी सांगितल्याप्रमाणे काल आपण शील हा नव समाजाचा पाया, शील समाधी प्रज्ञा यामधला पहिला भाग जो आहे तो कालपासून आपण अभ्यास करत आहोत. आजही आपण शील यावरतीच अभ्यास करणार आहोत, प्रवचन ऐकणार आहोत. परंतु थोडासा बदल करून, म्हणजे बदल म्हणजे शीलामध्ये बदल न करता नव्हे, तर आपण शील हे प्रत्यक्ष आचरणाची बाब आहे असं कालच्या प्रवचनामध्ये आपण पाहिलेलं आहे. तर आपण ज्यावेळी बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जातो, शरणगमन करतो, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, आणि मग द्वितीयंपी आणि तृतीयंपी म्हणून त्यानंतर आपण पंचशील म्हणतो किंवा पंचशील घेतो. कुठलाही बौद्ध शरणगमन झाल्यानंतर, त्रिरत्नांना शरण गेल्यानंतर त्याची अभिव्यक्ती जी आहे, बुद्ध धम्म संघाला शरण जाण्याची जी अभिव्यक्ती आहे ती अभिव्यक्ती म्हणजे पंचशील आहे. आणि म्हणून पंचशील हा आचार धम्म आहे, आचरण करण्याची ती बाब आहे. आणि आचरण करण्याची बाब असल्यामुळे बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञेमध्ये काय केलेलं आहे की कालच मी सांगितल्याप्रमाणे 22 प्रतिज्ञेमध्ये सुद्धा आपल्याला पंचशील दिलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्यांनी पहिल्या ज्या 5 प्रतिज्ञा आहेत त्या पहिल्या 5 प्रतिज्ञा जुन्या देवदेवतांना बद्दल सांगितल्या, म्हणजे त्यांचा स्वीकार न करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. असं का केलं असावं बाबासाहेबांनी? तर ह्या 22 प्रतिज्ञांमधले पहिल्या 5 प्रतिज्ञा ह्या जुन्या देवदेवता सोडण्यासाठी सांगितलेल्या आहेत. याची मुख्य जर कारण काय असेल, खरं म्हणतर आपल्या स्वतःची जबाबदारी, आपल्या स्वतःच्या कृतीची जबाबदारी, आपल्या स्वतःच्या चांगल्या किंवा वाईट कर्माची जबाबदारी माणूस हा झटकत असतो, झटकून देत असतो. मी त्याला जबाबदार नाही असं त्याला वाटत असतं. चांगलं केलं तर त्यांनी केलं, वाईट केलं तर त्याच्या मनात होतं, माझं असं झालं, माझ्या नशिबातच तसं लिहिलं होतं, तत्वीनच माझ्यात असं लिहिलं होतं. अशा प्रकारे चांगल्या किंवा वाईट या गोष्टीची जबाबदारी पूर्णपणे मनुष्य झटकत असतो. आणि मग ती कुठल्या तरी मग दैवावर किंवा कुठल्या तरी देवावर किंवा कुठल्या तरी देवीवरती तो झटकून मोकळा होतो आणि स्वतःची जबाबदारी स्वतः स्वीकारत नाही. आणि त्यामुळं काय होतं बरं, नैतिक जबाबदारीचा त्या माणसाला विसर पडतो. नैतिक जबाबदारी ही फार महत्वाची गोष्ट आहे. नैतिक जबाबदारीचा त्याचा विसर पडतो आणि मग त्यामधून तो अलिप्त राहायला लागतो. म्हणूनच ही जी मानसिक गुलामगिरी, बाबासाहेबांनी याला मानसिक गुलामगिरी म्हटलेलं आहे, ही मानसिक गुलामगिरी तून मुक्त होण्यासाठी बाबासाहेबांनी पहिल्या 5 ज्या प्रतिज्ञा आहेत त्या जुन्या देवदेवता सोडण्याविषयी बोललेलं आहे. आणि मग खरं म्हणतर बाबासाहेब असं म्हणतात की बुद्धांनी मानवी दुःखाचं मूळ शोधलेलं आहे आणि त्यावरचं औषध पण दिलेलं आहे. म्हणूनच एक कवी असं म्हणतो ना का, धम्म हा नवा नवा दुःखावरील ही दवा. तर बुद्धांनी मानवी दुःखाचं मूळ पण शोधलेलं आहे आणि त्याच्यावर त्यांनी दवा पण दिलेला आहे. एक माणूस दुसऱ्याशी अनुचित व्यवहार करतो तेव्हा दुःख निर्माण होत असतं. एक माणूस दुसऱ्या माणसाशी ज्यावेळी अनुचित व्यवहार करतो त्याच वेळी दुःख निर्माण होतं आणि उचित व्यवहार केला तर सुखाचा जन्म होत असतो. हे बुद्धाचं अगदी साधं सोपं असं निदान आहे. आता उचित व्यवहार म्हणजेच काय बरं, माणसाने माणसाशी संवेदनशीलतेने वागून माणुसकीने वागणं हा उचित व्यवहार आहे. परंतु याचं आकलनच व्यवस्थितपणे झालेलं नाही किंवा आकलन होऊन सुद्धा ते
कृतीत न आणल्यामुळं आपल्या चांगल्या किंवा वाईटाची किंवा आपल्या सुखाची किंवा दुःखाची ही जबाबदारी जी आहे, ही जबाबदारी आपण कुठल्या तरी दैवी शक्तीला किंवा कुठल्या तरी बाह्य शक्तीला आपण देत असतो आणि त्यामुळं आपण आपली जी जबाबदारी आहे, ती जबाबदारी झटकत असतो. कुठली जबाबदारी झटकतो माणूस? तर स्वतःचं शीलपालनाची जबाबदारी तो झटकत असतो. आणि स्वतःची शीलपालनाची जबाबदारी झटकल्यामुळं तो काय करतो बरं? आपल्या जीवनामध्ये दुःख ओढावून घेतो. खरं तर आपण बाबासाहेबांचे अनुयायी म्हणतो आणि मग बाबासाहेबांचे अनुयायी म्हटल्यानंतर बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकण्यासाठी आपल्याला नेमकं काय करायला हवं, याची आपल्याला चांगली माहिती असली पाहिजे. अन्यथा मग आपण केवळ जय भीम म्हणणार किंवा बाबासाहेबांची जयंती साजरी करणार किंवा आणखीन बौद्ध पद्धतीने काही समारंभ करणार. एवढ्यापुरतं ते मर्यादित होईल. बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकण्यासाठी आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे? जसं आपल्याला बाबासाहेबांचा अनुयायी व्हायचा आहे, बुद्धानुयायी व्हायचं आहे, बौद्ध व्हायचं आहे, आपल्याला बौद्ध व्हायचं आहे. पण फक्त मला बौद्ध व्हायचं आहे, मी बौद्ध आहे, मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे, मी जय भीम बोलतो, एवढ्याने ते होत नसतं. समजा एखाद्या व्यक्तीला वैमानिक व्हायचं आहे, तर तो काय फक्त वैमानिक व्हायचं म्हणून वैमानिक होईल का तो? तर अजिबात होणार नाही. तर वैमानिक बनण्याची त्याची इच्छा आहे. परंतु वैमानिक बनण्यासाठी जे काय करावं लागतं, जे काय कठोर परिश्रम करावा लागतं, जे काय प्रशिक्षण घ्यावं लागतं, जे काय शिक्षण घ्यावं लागतं, ते न करता केवळ मी वैमानिक होणार, केवळ वैमानिक होणार असं बोलला तरी तो वैमानिक होईल का? मुळीच होणार नाही. त्याला तसं बनता येणार नाही. एवढं सांग मला वैमानिक व्हायचं आहे, एवढं सांगून तो वैमानिक बनवू शकत नाही. तसंच मी बौद्ध आहे असं सांगून मी बौद्ध आहे, मी जयभीम बोलतो, मी बौद्ध पद्धतीने लग्न करतो, मी बौद्ध पद्धतीने विधी करतो, माझ्या घरातील समारंभ बौद्ध पद्धतीने करतो, एवढं करून नाही चालणार आहे. तर त्यासाठी काही खास प्रशिक्षण घेतलं पाहिजे. तरच तो खऱ्या अर्थानं बौद्ध होतो, तरच खऱ्या अर्थानं तो बाबासाहेबांचा अनुयायी होतो. आणि जर का त्यांनी अशा प्रकारे प्रशिक्षण घेतलं, खरं तर बुद्धाचा धम्म हा शिक्षापदंग आहे. म्हणजे शिक्षापद आहे ते. म्हणजे ट्रेनिंग आहे. एक प्रकारचं काय बरं? ट्रेनिंग आहे. आणि कुठेपर्यंत ट्रेनिंग आहे ते? बुद्धाच्या धम्माचं ट्रेनिंग आपला त्रिशरण पंचशील बुद्ध पूजा आणि काही वंदना म्हटल्या म्हणजे आपण आपलं प्रशिक्षण झालं असं नाही. ते प्रशिक्षणाचा भाग आहेच, नाही असं नाही. परंतु केवळ ते नाही. तर प्रशिक्षण हे कुठपर्यंत होतं, की बौद्ध परंपरेनुसार सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत व्यक्ती स्वतःपन्न होत नाही, स्वतःमध्ये प्रवेश करत नाही, तोपर्यंत किंवा असं म्हणूया की स्वतःपन्न पण बाजूला ठेवू आपण, की जोपर्यंत बुद्धत्वाची प्राप्ती होत नाही, निर्वाण प्राप्ती होत नाही, तोपर्यंत हा प्रशिक्षणार्थीच असतो. प्रशिक्षणच असतं. आणि म्हणून शेवटपर्यंत प्रशिक्षणार्थी असलं पाहिजे. बाबासाहेब स्वतः प्रकांड पंडित होते. परंतु ते काय म्हणतात, की मी एवढ्या जरी ज्ञानी असलो, तरी सुद्धा मला खूप काही शिकायचं आहे. मला आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहायचं आहे. आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जगायचं आहे. मला जे काही ज्ञान मिळालेलं आहे, मी जे काही ज्ञान मिळवलेलं आहे, या अफाट अशा ज्ञानाच्या सागरामध्ये मी अगदी घोटाभर पाण्यात उभा असल्यासारखा आहे. म्हणजे बाबासाहेबांसारखा प्रकांड पंडित हा काय म्हणतोय, की मला आणखीन शिकायचं आहे, मला प्रशिक्षित व्हायचं आहे. तर मग आपण काय म्हटलं पाहिजे, याचा आपण विचार केला पाहिजे. तर व्यक्तिगत धार्मिक विकास साधल्याशिवाय आपण बौद्ध होणार नाही. किंवा असं म्हणूया, की व्यक्तिगत धार्मिक विकास साधल्याशिवाय आपण चांगल्या समाजाचा घटक होणार नाही किंवा आपण न्याय समाज निर्माण करू शकणार नाही. आणि आपला विकास करण्यासाठी आपल्याला न्याय समाजाची सुद्धा गरज असते, म्हणजे संघाची गरज असते. जसं एखादा चांगला बौद्ध होण्यासाठी आपल्या स्वतःच्या जबाबदारी बरोबरच त्याला इतरांची काही मदत अशी असते आणि ती मदत म्हणजे दुसरं कोण करत नसतं, तर न्याय समाज म्हणजेच बुद्धाच्या मार्गावर चालणारा समाज, यालाच आपण परंपरेमध्ये काय म्हणतो बरं? संघ म्हणत असतो. आपल्याला संघाची गरज असते. खरं म्हणतात पूज्य बनते संघरक्षित यांचं आपला मानाव तेवढं आभार कमीच आहे. कारण
आपल्याला त्रिरत्न बौद्ध महासंघासारखा दैदिप्यमान असा संघ दिला आणि त्या संघाच्या आधाराने तुम्ही आम्ही जे धम्ममित्र धम्मचारी आहोत किंवा जे प्रशिक्षणार्थी शिबिरार्थी आहोत त्यांच्या त्या संघाच्या आधाराने आपण काय करतोय बरं, आपलं प्रशिक्षण पूर्ण प्रशिक्षणामध्ये आपण सामील झालेलं आहे, प्रशिक्षण घेत आहोत. तर बाबासाहेबांच्या शिकवणीवरती किंवा मार्गावरती पाऊल टाकण्याची माझी खरोखरच इच्छा असली पाहिजे. तर आणि तरच इच्छा खूप महत्वाची आहे. जर इच्छा नसेल तर जबरदस्तीने तुम्ही मार्गावरती चालू शकणार नाही. म्हणून तर आणि तरच आपल्याला म्हणजे इच्छा असेल तरच आपण बाबासाहेबांचे अनुयायी होऊ शकतो आणि आपण प्रशिक्षणार्थी बनू शकतो. अन्यथा आपण तसं होऊ शकणार नाही. तर हा जो भाग आहे, हा भाग याला धरूनच आपण आजच्या प्रवचनामध्ये किंवा आजच्या या सेशनमध्ये आपण सर्वजण गृहस्थी असल्यामुळं मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं शिलाचरण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपल्या गृहस्थी जीवनामध्ये धम्माचरण आपल्याला करायचं आहे. आपण काय ग्रहत्याग केलेला नाही बंधू आणि भगिनींनो. आणि आपण आपली नोकरी आहे, आपल्या आजूबाजूला आपले नातेवाईक आहेत, आपले कुटुंबीय आहेत, पत्नी आहे, मुलं आहेत, नातेवाईक आहेत. या सर्वांच्या मध्ये राहून आपल्याला काय करायचं आहे, प्रशिक्षित व्हायचं आहे, धम्मामध्ये प्रशिक्षित व्हायचं, धम्माचं आचरण करायचं आहे. खरं म्हणतं बौद्ध जीवन हे प्रतिज्ञाबद्धतेचं जीवन आहे असं म्हणतात. कुणाबद्दल प्रतिज्ञाबद्धता? बुद्ध, धम्म आणि संघाबद्दलची प्रतिज्ञाबद्धता आहे. आणि जो व्यक्ती या त्रिरत्नाचा ज्यावेळी स्वीकार करतो, त्रिरत्नाचा स्वीकार करतो म्हणजे काय बरं, तो शरणगमन करतो, त्यावेळी तो खरं म्हणतं शिलाचरणाला सुरुवात करत असतो. हे समजण्यासाठी असं म्हणूया आपण की समजा आपलं रक्ताभिसरण ही बाब आपल्याला माहित आहे. शरणगमन किंवा बुद्ध धम्म संघला शरण जाणं, त्यांना स्वीकारणं, त्यांना शरण जाणं, त्यांना माझं म्हणणं, हे एक प्रकारचं रक्त जर असेल तर फक्त रक्त असून चालणार नाही, तर ते रक्त शरीरामध्ये फिरलं पाहिजे. त्याला रक्ताभिसरण म्हणतो आपण. तर रक्ताभिसरण म्हणजे काय बरं, तर रक्ताभिसरण म्हणजे पंचशील पालन, शिलाचं पालन हे रक्तानं. मग पंचशील असेल, दसशील असेल, अष्टशील असेल, तर त्याचं पालन करणं म्हणजे रक्ताभिसरण आहे. म्हणून बुद्ध धम्म संघ हे रक्त जरा असलं तरी शील पालन हे त्याचं अभिसरण आहे, रक्ताभिसरण आहे. म्हणून आपल्या या शील पालनाला किती महत्व आहे ते आपल्या सहजपणे लक्षात येऊ शकतं. खरं म्हणतर या गोष्टीला बुद्ध काळामध्ये खूप महत्व होतं, खूप महत्व होतं. बुद्ध धम्म संघाला शरण जाणं आणि त्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी शिलाचं पालन करणं. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं, संघामध्ये आपल्या असं म्हणलं जातं की शरणगमन प्रथम, दुय्यम जीवनशैली दुय्यम. शरणगमन प्रथम आणि जीवनशैली दुय्यम. असं म्हणण्याचं कारण काय की जो व्यक्ती बुद्ध धम्म संघाला शरण जातो, जो व्यक्ती बुद्ध धम्म संघाला शरण जातो, तो व्यक्ती बुद्धत्वाकडे जाऊ शकतो. त्याला मग तो गृहस्थी असो किंवा गृहत्यागी भिक्षू असो, म्हणजे उपासक असो किंवा भिक्षू असो. आणि बुद्धाच्या काळामध्ये उपासक आणि भिक्षू म्हणजेच गृहस्थी माणूस आणि गृहत्यागी माणूस दोघंही बुद्ध धम्माचं आचरण करत होते आणि दोघांनाही बुद्धत्व प्राप्तीची संधी होती. असं नव्हतं की गृहत्याग केल्यानंतर बुद्धत्वाची प्राप्ती मिळत होती, गृहत्याग केल्यानंतरच त्यांना धम्ममार्गावर आरूढ होता येत होतं, असं काय नव्हतं. पण गृहस्थी लोक सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्रतिज्ञाबद्ध होऊन धम्माचरण करून आपल्या जीवनात श्रेष्ठत्व प्राप्त करत होते. याचे पुरावे जर आपल्याला पाहिजे असतील तर की याचे दाखले जर पाहिजे असतील आपल्याला तर 80 महाश्रावकांची जीवनचरित्र जे आहेत, महाश्रावक म्हणजे गृहस्थी लोक होते. श्रावक हे काय होते? महाश्रावक हे गृहस्थी लोक होते. आणि
80 महासागर म्हणजे या लोकांनी सुद्धा श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अर्हंत पद गाठलेलं होतं. अर्हंत म्हणजे गृहस्थ लोकांना अर्हंत पण नसतं तर श्रोतागामी, श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी पर्यंत ते जात होते. सकृतागामी पर्यंत तर जातच होते. श्रोतापन्न, सकृतागामी ही ते. आणि अशा अशा लोकांना आपण काय म्हणतो बरं आपल्या संघवंदनेमध्ये, की अठ्ठपुरुष पुद्गला नाही का, असं असं म्हणतो आपण. 8 पुरुषांचा संघामध्ये 8 पुरुषांचा समावेश असतो. श्रोतापन्न, फलप्राप्ती झालेला, स्वतःमनाच्या मार्गावर असलेला. सकृतागामी फलप्राप्ती, सकृतागामीच्या मार्गावर असलेला. अनागामी फलप्राप्ती झालेला, अनागामीच्या मार्गावर असलेला. आणि अर्हंताच्या मार्गावर असलेला आणि अर्हंताची प्राप्ती झालेला. असे 8 लोक. यापैकी श्रोतापन्न आणि अनागामी म्हणजे गृहस्थी लोक अनागामापर्यंत आपली प्रगती करत असत. आणि म्हणूनच हे अठ्ठपुरुष पुगलामध्ये म्हणजेच संघवंदनेमधले जे अठ्ठपुरुष आहेत त्या अठ्ठपुरुषामधले ते होत असत. मग तो स्त्री असो पुरुष असो, सर्वांना अशा प्रकारची फलप्राप्ती मिळत होती. म्हणून असं म्हणता येणार नाही की मी गृहस्थी आहे, मला खूप अडचणी आहेत आणि त्यामुळे मला काय धम्माचरण करता येणार नाही. धम्माचरण करण्याचं काम कोणाचं, तर ग्रहत्याग केलेल्या लोकांचं म्हणजेच भिक्षूचं, भिक्षुणीचं ते काम आहे. मी तर गृहस्थ आहे, मला कसं काय शक्य होईल हे धम्माचरण करणं. त्यामुळं आपण गृहस्थी असल्यामुळं आपल्याला धम्माचरणापासून पळवाट काढता येणार नाही. आणि बाबासाहेबांना नेमकं हेच पाहिजे होतं. बुद्ध धम्माच्या ऱ्हासाची कारणं सांगत असताना धम्माचरण करणारे लोकच उरले नाहीत. आपण दुसऱ्यावर दोष देता कामा नाही. आमच्यानं स्वारी केली, तमच्यानं स्वारी केली, यांनी भिक्षूच्या कत्तली केल्या, त्यांनी मंदिरं पाडली, त्यांनी कब्जा केला, त्यांनी संस्कृती बदलली. ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. त्यात काही वादच नाही, इतिहास खराच आहे. परंतु आपण आपल्यावर का जबाबदारी घेत नाही. त्या काळी गृहस्थी लोक जो आहे त्यांनी धम्माचरणाची जबाबदारी घेतली नाही. धम्माचरण त्यांच्याकडून झालं नाही. भिक्षूवरती जबाबदारी सोडली. भिक्षूने आचरण करायचं, आम्ही त्यांना दान द्यायचं, आणि त्यांची सेवा शुश्रूषा करायची. आम्ही मात्र जय भीम बोलो किधर भी चलो अशा प्रकारचं आचरण केल्यामुळं कदाचित बुद्ध धम्माचा ऱ्हास, म्हणजे आताच्या भाषेतलं जय भीम बोलो, त्यावेळी लोक काहीतरी वेगळं म्हणत असतील म्हणा, पण आता सुद्धा असंच आहे ना. आपण आता काय करतो, बाबासाहेबांचा अनुयायी आपल्याला पाहिजे असतं, बुद्धाचा अनुयायी बौद्ध म्हणून घ्यायला आपला अभिमान वाटतो, परंतु आचरण करायला मात्र आपण पाठीमागं आपण हे आपलं काम नाही असं वाटतं, ते बाकीच्यांचं काम आहे. तर अशा प्रकारे आपण आपली जबाबदारी झटकून चालणार नाही. म्हणूनच खरं म्हणतं असा जो दृष्टिकोन आहे ना, हा दृष्टिकोन जो आहे बुद्ध धम्माच्या विसंगत आहे. गृहस्थी जीवनात राहूनही बौद्ध धम्मामधील सर्वोच्च आदर्शापर्यंत आपल्याला पोहोचता येतं. ही गोष्ट आपण अधोरेखित केली पाहिजे. म्हणूनच बाबासाहेबांनी आपल्याला धम्म पालन गाथा दिलेली आहे. धम्म पालन गाथा. त्या धम्मपालन गाथेमध्ये त्या गाथा कशी बनवली बाबासाहेबांनी, तर धम्मपदातली 3 गाथा घेतल्या. त्यापैकी पहिली जी गाथा आहे ती 183वी गाथा आहे. आणि मग बाकीच्या त्रिरत्न वंदनेमधल्या 3 गाथा घेतलेल्या आहेत आणि त्यांनी धम्मपालन गाथा बनवल्या. त्यामध्ये काय म्हणले त्यांनी, सब पापस्ता करणं कुशलस्थ उपसंपदा सचित्त परियोदपनं यतं बुद्धान शासन. अगदी सुरुवात. कुठल्याही कार्यक्रमाचा समारोप करताना आपण धम्मपालन गाथा घेतो. सब पापस्ता करणं, कुठलंही पाप करणं न करणं, म्हणजेच काय बरं, शील पालन, नकारात्मक शीलाचं पालन करणं, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, खोटं बोलणार नाही, वगैरे वगैरे ज्या काय. कुशलस्थ उपसंपदा म्हणजे विधायक पंचशीलाचं पालन करणं. आणि सचित्त परियोदपन म्हणजे काय, स्वचित्ताची शुद्धी करणं. आणि स्वचित्ताची शुद्धी कशामुळे होतं, ध्यान करण्यामुळे होतं. एतं बुद्धान शासन, हीच बुद्धा शिकवण. म्हणून पंचशिलाचं पालन करा, पंचधर्माचं पालन करा. आता पंचशील म्हणजे आपण जे म्हणतो ते पंचशील, आणि पंचधर्म म्हणजे विधायक शिलाला आपण पंचधर्म म्हणूया. पंचशिलाचं पालन करा, पंचधर्माचं पालन करा आणि ध्यान साधना करा. हेच बुद्धाची शिकवण आहे. गृहस्थी असो किंवा गृहत्यागी असो, भिक्षू असो किंवा गृहस्थ असो, जर असं केलं तरच आपण खऱ्या अर्थानं बौद्ध बनू शकतो. बंधू आणि भगिनींनो, हा भाग झाल्यानंतर आपण
थोडस वेगळा टर्न इथं घेणार आहे. तो म्हणजे गृहस्थी लोक हे जीवनयापन करत असताना आत्ता सध्याची जरी परिस्थिती पाहिली, आपण ह्या आत्ताच्या युगामध्ये जर विचार केला, आत्ताच्या कालामधला जर विचार केला, तर खरंच तो आपल्या अर्थार्जनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या जीवनयापनामध्ये खूप गढून गेलेला असतो. त्याला वेळ मिळत नसतो. बुद्धाच्या काळी सुद्धा अशीच परिस्थिती होती. हं. म्हणून बुद्धाने त्यांना गृहस्थ लोकांसाठी एक साधा सोपा उपाय सांगितला होता. तो म्हणजे उपोषणाचा. उपोषण. उपोषण पाळण्याचा. उपोषण कसं पाळलं जायचं बरं? तर पौर्णिमा, अमावास्या. पूर्वी काय कॅलेंडर नव्हते. चंद्राच्या कलेनुसार ते कॅलेंडर होतं. पौर्णिमा, अमावास्या आणि पौर्णिमेच्या कालामध्ये येणारी अष्टमी आणि अमावास्येच्या कालावधीमध्ये येणारी अष्टमी असे 4 महिन्यामधले 4 दिवस उपवासाचे दिवस असतात. हं. आणि या उपवासाच्या दिवशी काय करत? तर लोक आपल्या विहारात जात किंवा आपल्या घरामध्येच पूजास्थान बनवून सकाळी ध्यान साधना करायचे आणि पंचशिलाचं आणि म्हणजे शील पालन करायचे आणि आचारधर्माचं पालन ते करायचे. त्यामध्ये मग दान करणं, हं, पंचशिलाचं पालन करणं, ध्यान साधना करणं, हं, म्हणजे सब्ब पापसकरणं कुशल सोपसंपदा सचित्त पर्यदोबन. ह्या तिन्ही गोष्टी करत म्हणजे शिलाचं पालन करणं, धर्माचं पालन करणं आणि ध्यान साधना करणं ह्या गोष्टीमध्ये ते रममाण होत असत. दिवसभर तो त्यासाठी ते घालवत असत आणि अशा तऱ्हेनं हे उपसद पार पाडलं जायचं. परंतु याचा अपभ्रंश होत 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 उपसदाचा आता काय झालेला आहे? उपवास झालेला आहे. आणि मग आता काही बौद्ध लोक उपवास करतात, पौर्णिमेचा उपवास करतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते काही कुठल्या प्रकारचं अन्न पदार्थ न खाणं म्हणजे उपवास नाही. तर कुठल्याही अन्न पदार्थ न खाणं किंवा उपवासाचेच फक्त पदार्थ खाणं, हं, ह्या ज्या काय प्रथा पडलेल्या आहेत त्या खरं म्हणतर हे विडंबन आहे त्याचं. या उपवासाचं ते विडंबन आहे. केवळ उपवास करणं आणि पंचशिलाच्या विरुद्ध वागणं, हं, हे एक प्रकारचं काय कर्मकांड झालेलं आहे. त्यामुळे उपवास आणि उपवास अर्थात मी आजच एक पोस्ट वाचली त्यामध्ये एक उल्लेख आलेला आहे, की बाबासाहेब सुद्धा उपवास करत. उपवास नाही बरं का. उपवासच करत असं मी उल्लेख. आता ती किती गोष्ट खरी, किती खोटी त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही. परंतु बाबासाहेबांबद्दल काय आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचं कारण कारण बाबासाहेब हे लहानपणापासून ते त्यांच्या जीवनापर्यंत बोधिसत्वाचं जीवन जगलेले आहेत. त्यांच्यासारखा प्रकांड पंडित बौद्ध धर्माचा अभ्यास करणारा नव्हता. त्यामुळे ते सहजपणे उपवास करत असतील त्यात काही वादच नाही. ते गृहस्थी होते. त्यामुळे ते सुद्धा उपवास करत असतील त्यांच्या म्हणण्याला आपण पुष्टी देऊ शकतो. खरं म्हणतर उपवासाचा दिवस हा बुद्ध धम्म आणि संघाला कृतीत उतरवण्याचा दिवस आहे. म्हणून पूर्वीच्या काळी गृहस्थ लोक उपवास करतात. आता आधुनिक काळामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला जणू काही आदेशच दिलेला आहे. दर रविवारी विहारात जा. आणि दर रविवारी विहारात जायचं, पण विहारात जाऊन काय करायचं आपल्याला? तर विहारात जाऊन आपल्याला शिलाचं पालन करायचं आहे, ध्यान साधना करायची आहे, धम्मोपदेश ऐकायचा आहे, एकमेकांना मदत करायची आहे, दान भावना करायची आहे आणि फक्त 2 तास का होईना, 3 तास का होईना, पण आपल्याला धम्माच्या संपर्कात आपल्याला राहता येईल यासाठी दर रविवारी विहारात जा अशा प्रकारे सांगितलं. हे जणू काही एक प्रकारचं आधुनिक उपसदच आहे असं मी म्हणतो. तर अशा तऱ्हेनं आपल्याला उपसदाच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे काय होतं आपल्याला धम्माचरण करण्याच्या चांगल्या संधी मिळतात आणि आपण धम्माचरण करायला म्हणजे उपयुक्त होतं. आता आजकालच्या आणखी त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमातून सांगायचं झालं तर आपला दर रविवारी किंवा आठवड्यातला 1 दिवस धम्मवर्ग असतो. त्या धम्मवर्गामध्ये काय केलं जातं बरं? त्या धम्मवर्गामध्ये आपल्याला साधना शिकवली जाते. नंतर धम्मप्रवचन दिलं जातं. त्यानंतर धम्मप्रवचन झाल्यानंतर जे कोणी उपस्थित असतील त्या उपस्थितांच्या ज्या काही शंका असतील समाधान धम्माच्या बाबतीमधल्या तर त्या शंकाचं समाधान केलं जातं. एकमेकांची ओळख करून दिली जाते. एकमेकांना प्रेरणा दिली जाते. एकमेकांच्या धम्माचरणाची स्तुती होते. एकमेकांचं स्वागत होतं. हे सर्व त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या धम्मवर्गामध्ये घडत असतं. हे एक प्रकारचं 2 तासाचं उपसदच आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या संघामध्ये आपण 1 आठवड्याची शिबिरे घेतो, 5 दिवसाची शिबिर घेतो, 4 दिवसाची शिबिर घेतो. अगदी या महामारीच्या कालावधीमध्ये आपल्याला एकत्र येत नसल्यामुळं आपण ह्या ऑनलाईन शिबिराचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. जवळजवळ 1 वर्ष होत आलं आता
आपण ऑनलाईन शिबिराचं, ही एक प्रकारची काय बरं, आपण 2 तास आता धम्माच्या संपर्कात राहतोय, धम्माचरण करतोय, ही एक प्रकारचं उपसदाचीच संकल्पना आपण आधुनिक पद्धतीने इथं मांडत असतो. तर बाबासाहेबांनी खूप काळजी घेतलेली आहे पहा आपल्या धम्माचरणाच्या बाबतीमध्ये खूप काळजी घेतलेली आहे आणि त्या काळजीपोटीच भगवान बुद्धाने त्याचा धम्म या ग्रंथामध्ये शील पालनाच्या आवश्यकतेवरील प्रवचने, शील पालन का आवश्यक आहे याच्यावरील काय प्रवचने जे आहेत ना, या प्रवचनाच्या सदराखाली बाबासाहेबांनी म्हणजे खंड 4 आणि त्यामधलं विभाग 4 यामध्ये माणसाच्या अधोगती कशाने होते, चतुर्थ खंडामधला 4था भाग बरं का, चतुर्थ खंडामधला 4था भाग माणसाची अधोगती कशाने होते यावरती एक स्वतंत्र असा विभाग लिहिलेला आहे आणि त्यावरून त्यांना या व्यक्तींनी चांगल्या प्रकारचं धम्माचरण कसं करावं याची तरतूद आपल्याला बाबासाहेबांनी भगवान बुद्धांनी त्याच्या धम्मामध्ये दिल्या. आजच्या या आपल्या प्रवचनामध्ये मी त्याच्यावरती थोडासा प्रकाश टाकणार आहे. शील पालनाच्या आवश्यकतेवरील प्रवचने जी आहेत बाबासाहेबांची, भगवान बुद्धांनी त्याचा धम्म चतुर्थ खंड आणि भाग 4 मध्ये माणसाची अधोगती कशाने होते, अर्थात बाबासाहेबांनी हे प्रकरण कुठून घेतलेलं आहे किंवा हा जो भाग आहे या प्रवचनाचा हा कुठून घेतलेला आहे, तर बाबासाहेबांना माहित होतं की माणसाची अधोगती झाली की समाजाची अधोगती झाली. कारण समाज हा कोणाचा बनलेला आहे बरं, माणसाचा मिळून समाज बनलेला आहे ना. जर का मनुष्य प्रगतीशील झाला तर समाज प्रगतीशील होईल, जर मनुष्य अधोगतीला गेला तर समाज सुद्धा अधोगतीला जाणार. आणि म्हणून ह्याची जी मूळ जो ग्रंथ आहे या गाथेचा, मूळ जो ग्रंथ आहे तो म्हणजे सुत्त पिटकामध्ये खुद्दक निकाय आणि खुद्दक निकायामधील सुत्त निपात या ग्रंथामध्ये उरग वग्ग नावाचं एक वग्ग आहे आणि त्या वग्गामध्ये अनेक वग्ग आहेत. त्यातलं 6वं जे सुत्त आहे हे पराभव सुत्त आहे आणि हेच पराभव सुत्त बाबासाहेबांनी तिथं भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये घेतलेलं आहे आणि त्याचं हेडिंग काय दिले त्यांनी, शील पालनाच्या आवश्यकतेवरील प्रवचने असं हेडिंग दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे शील पालन का आवश्यक आहे हे सांगितलं आणि हे कुठून घेतलं त्यांनी, पराभव सुत्तामधून घेतलेलं आहे. आणि मग हे पराभव सुत्त मूळ स्वरूपात कसं आहे ते मी थोडक्यात सांगतो तुम्हाला आणि नंतर मग आपण त्या पराभव सुत्ताकडे जाऊ. तर अर्थात पराभव सुत्त हे सुत्त पिटकामध्ये आलेले आहे आणि सुत्त पिटकाची सुरुवात कशी आहे बरं, एवं मे सुत्तम, म्हणजे मी असे ऐकले आहे की, असं आनंदाने सांगितलेली गोष्ट आहे ना, अर्थात मी त्यामध्ये डिटेलमध्ये जात नाही. मी असे ऐकले आहे एके समयी, मी असे ऐकले आहे एके समयी भगवान श्रावस्ती येथील जेतवनातील अनाथ पिंडकाच्या विहारात राहत होते. त्यावेळी मध्यरात्र उलटल्यावर आपल्या तेजाने जेतवन दीप्तिमान करत एक देवता भगवंताच्या जवळ आली आणि अभिवादन करून बाजूला उभा राहिली आणि भगवंताला उद्देशून म्हणाली, गौतमा, मी तुला अधपतन पावणाऱ्या माणसाविषयी काही प्रश्न विचारणार आहे. कृपा करून अधपतन कशामुळे होते, अधपतनाचे काय कारण असतात ते मला सांग, अशी विनंती केली त्या देवतेनं आणि मग भगवंताने ती मान्य केलेली आहे. तर ही पार्श्वभूमी आहे, असं म्हणजे पराभव सुत्ताची ही पार्श्वभूमी आहे. तर यामध्ये देवता वगैरे काय आहे, जसं आपण महामंगल सुत्तामध्ये महामंगल सुत्ताची सुरुवात झालेली आहे नाही का, अगदी तशीच या सुत्ताची सुद्धा सुरुवात झालेली आहे. त्याच्या डिटेलमध्ये जाणार नाही. तुम्हाला कुणाला काय शंका असतील तर आपण त्या प्रश्न उत्तराच्या तासामध्ये आपण त्या पाहू शकतो. तर अधपतन कशामुळे होतं व्यक्तीचं, हे या सुत्तामध्ये सांगत असताना जवळजवळ भगवंतांनी 12 गाथा यामध्ये सांगितल्या आहेत. अधपतनाच्या 12 गाथा, 12 कारणं सांगितलेली आहेत. त्याच्या अगोदर अधपतनाचे 3 प्रकार असतात बघा. 3 प्रकारे माणसाचं अधपतन होत असतं. भौतिक अधपतन, भौतिक अधपतन याच्यामध्ये आपले
सत्ता जाते, संपत्ती जाते, घरदार लयाला जातं, रोगी होतो माणूस. यामुळं भौतिक अधिपतन होत असतं. म्हणजे काय म्हणतो त्याचे कुठला शब्द आता मराठी शब्द त्याला भौतिक अधपतनाला म्हणजे की आर्थिक स्थिती लयाला जाते किंवा तो दरिद्री बनतो असं म्हणूया. दरिद्री हा शब्द चांगला. भौतिक अधपतन. त्यानंतर नैतिक अधपतन. नैतिक अध म्हणजे शिलाचरणापासून तो दूर गेला असतो आणि अतिशय दुराचरणी तो बनत असतो. त्याला नैतिक अधपतन म्हणतात. आणि आध्यात्मिक अधपतन म्हणजे तो उच्च विकासाकडे न जाता त्याची अधोगती म्हणजे तो धम्म मार्गाच्याकडे जाण्याच्या ऐवजी तो अधम्माकडे जातो. थोडक्यात लक्षात येण्यासाठी हे आध्यात्मिक अधपतन आहे. तर कुठलंही अधपतन असो, आता मी ज्या काय गाथा सांगणार आहे ह्या 10-12 त्यापैकी कुठलीही गाथा कुठल्या अधपणात मोडते ते आपल्या चिंतनातून आपण ठरवायचं आहे. तर अधोगतीच्या म्हणजेच अधपतनाची कारण सांगत असताना पहिलं कारण जे भगवंतांनी त्या देवतेला सांगितलेलं आहे ते म्हणजे धर्मप्रेमी उन्नत पथावर तर धर्मद्वेष्टा हा अवनतीच्या पथावरील वाट सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. धर्मप्रेमी उन्नत पथावर तर धर्मद्वेष्टा हा अवनतीच्या पथावरील वाट सुरू आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. अर्थात आता धर्मप्रेमी कोण आणि धर्मद्वेष्टा कोण हे सहज कळण्यासारखं आहे. फार मोठी कठीण गोष्ट नाही ती. जो धम्माच्या सानिध्यात आनंद मानतो, धम्माचे सानिध्य नसेल तर तो दुःखी होतो. धम्माला तो अधम्म समजत नाही आणि अधम्माला तो धम्म समजत नाही. जो पंचशिलाचं पालन करतो, जो दान देतो, जो हिंसा करत नाही, जो चोरी करत नाही, जो व्यभिचार करत नाही, जो खोटं बोलत नाही, हा जो माणूस आहे तो धर्मप्रेमी आहे. आणि असा धर्मप्रेमी, धर्म या शब्दाचा अर्थ धम्म असा धरून चला. असा हा माणूस हा धम्मप्रेमी आहे आणि धम्मप्रेमी हा माणूस कसा असतो बरं? प्रगती पथावरील वाटसरू आहे. तर याच्या उलट जो धर्मद्वेष्टा आहे किंवा धम्मद्वेष्टा आहे, धम्माचा द्वेष करणारा आहे, तो माणूस हा अधपतनाकडे जात असतो. मग धर्मद्वेषाची कुठली लक्षणं असू शकतात बरं? याच्या उलट अगदी सरळ सरळ ज्याला धम्माच्या सानिध्यात राहणं आवडत नाही, जे लोक धम्माचरण करतात ते त्याला आवडत नाहीत, तो धम्माला अधम्म समजतो आणि अधम्माला धम्म समजतो. म्हणजे चांगल्याला वाईट समजतो आणि वाईटाला चांगलं समजतो. तो धम्म कार्यामध्ये त्याला उत्साह नसतो. जो पंचशिलाचं पालन करत नाही तो हिंसा करतो, चोरी करतो, व्यभिचार करतो, खोटं बोलतो, निंदा नालिष्टी करतो, व्यसनामध्ये राहतो. असा माणूस हा धर्मद्वेष्टा असं म्हटलेला आहे. आणि सरळ सरळ अगदी असं आहे की अशा माणूस हा दुर्गतीला जातो किंवा त्याचं अधःपतन होतं. म्हणजे धर्मप्रेमी उन्नत पथावरचा तर धर्मद्वेष्टा हा अवनत पथावरचा पाठसुरू आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपण जर का बहुचक्राचा अभ्यास केला असेल तर बहुचक्रामध्ये एकात एक 4 वर्तुळ आहेत. पहिल्या वर्तुळामध्ये लोभ, द्वेष, मोह रूपी कोंबडा, साप, डुक्कर दाखवला आणि त्याच्या बाहेरचं जे वर्तुळ आहे त्या वर्तुळाचे 2 भाग केलेले आहेत. एक भाग धवल आहे आणि एक भाग काळा आहे, नाही का? तर जो शुभ्र भाग आहे त्यामध्ये काही आकृत्या ज्या आहेत, मानवी आकृत्या, ह्या अतिशय आनंदी हसऱ्या चेहऱ्याने हातामध्ये फुल घेऊन अलंकार आणि वस्त्र परिधान करून वरच्या दिशेने चाललेल्या दाखवलेल्या आहेत. तर काळ्या भागातल्या आकृत्या ज्या आहेत त्या नग्न आकृत्या आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर अतिशय भीती आहे, चिंता आहे आणि त्या अतिशय गर्देमध्ये पडताना त्या दाखवलेल्या आहेत. तर अशा प्रकारे धम्म प्रेमी आणि धम्म द्वेष्टा हे आपल्याला बहुचक्रातल्या ह्या 2 ज्या लोक आहेत, हे 2 ज्या आकृत्या आहेत ह्या 2 आकृत्यावरून आपल्याला सहज कळू शकतात. म्हणजे पांढऱ्या भागामधला जो भाग आहे तो धर्मप्रेमी माणसाचा आहे, तर काळ्या भागातला जो आहे तो धर्मद्वेष्टा आहे. ज्या खाली 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 चाललेल्या आहेत, अधोगतीला चाललेल्या आहेत, गर्तेमध्ये चाललेल्या आहेत आणि धवल भागामधल्या आकृत्या ह्या वरच्या दिशेला म्हणजे प्रगतीकडे चाललेल्या आहेत, उन्नतीकडे चाललेल्या आहेत. तर अशा प्रकारे
पहिलं कारण भगवंतांनी सांगितलेलं आहे की अधोगतीचं नेमकं कारण काय आहे. गृहस्थ जीवनामध्ये आपण सुद्धा आपलं जीवन जगत असताना आपण कुठल्या पथावर आहे हे आपण तपासलं. आपण धवल भागामध्ये आहे का काळ्या भागामध्ये आहे हे आपण तपासलं पाहिजे. त्यानंतर दुसरं कारण सांगताना भगवंत म्हणतात, अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे अप्रिय वाटतात. अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे अप्रिय वाटतात. मग दुर्गुणी माणसं कुठली? अर्थात तेच पुन्हा आहे बरं का. दुर्गुणी माणसं कुठली बरं? जो म्हणजे पंचशीलाचं पालन करत नाही, म्हणजे हिंसेमध्ये त्याला रस असतो. चोरी, व्यभिचार, खोटं बोलणं, मद्यपान करणं, हं? अशा प्रकारच्या माणसं त्याला प्रिय वाटत असतात, ती जवळची वाटत असतात. परंतु सद्गुणी माणसं त्याला अप्रिय वाटतात. सद्गुणी माणूस कुठला असतो? जो मैत्रीचं आचरण करतो, मैत्रीपूर्ण वागण्याचा प्रयत्न करतो, चांगलं बोलतो, दान करतो, दान भावना ज्याच्यामध्ये आहे, तो शांती संतुष्टीचं पालन करत असतो, तो नेहमी सत्य बोलत असतो, तो ध्यान साधना करत असतो. अशी माणसं त्याला अप्रिय वाटतात. ध्यान करणारी, त्यानंतर चांगलं बोलणारी, सत्य बोलणारी, मैत्री करणारी, ही माणसं त्याला नकोशी वाटतात. आणि जर का दुर्गुणी माणसं त्याला प्रिय वाटत असतील आणि सद्गुणी माणसाला तो जर बाजूला सारत असेल, तर ते त्याच्या अधोगतीचं कारण आहे. तो अधोगतीच्या मार्गावरचा वाटसरू आहे, असं भगवंतांनी सांगितलं. म्हणजे अधोगतीचं दुसरं कारण सांगताना त्यांनी काय सांगितलं, की दुर्गुणी माणसं प्रिय वाटत असतील तर नक्कीच आपली अधोगती समजायची. पण आता आपण व्यावहारिक जीवन जगत असताना किंवा गृहस्थ जीवन जगत असताना आपल्याला सहज लक्षात येतं की बाबा आपण दुर्गुणाकडे चाललोय. दुर्गुणी माणसं आपल्याला प्रिय वाटतात का सद्गुणी माणसं प्रिय वाटतात हे सहज लक्षात येण्यासारखं असतं. त्यामुळं आपण इतरांना पाहण्यापेक्षा, इतरांना तर पाहूच पाहू आपण, पण स्वतःला सुद्धा, की माझी वाटचाल कुठे आहे बाबा? दुर्गुणी माणसाकडे मी चाललोय का सद्गुणी माणसाकडे माझा ओढा आहे, तो ओळखलं पाहिजे. हे एक प्रकारचं शिलाचरणच आहे. आणि हे एक प्रकारची आपला उन्नत माणूस बनत असताना किंवा एक चांगला माणूस बनत असताना, आचरणशील माणूस बनत असताना ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळेच आपण समाज निर्मिती करण्याकडे चाललेलो आहे का समाजाचा विध्वंस करण्याकडे चाललेलो आहे, ही पण गोष्ट आपल्याला लक्षात येऊ शकते. म्हणून आपण हे पाहिलं पाहिजे की अधोगतीची हे दुसरं कारण आपल्याला कसं वाटतंय किंवा काय आहे, कुठल्या भागामध्ये आपण आहोत ते आपण चेक केलं पाहिजे. त्यानंतर भगवंत अधोगतीचं तिसरं कारण सांगतात, जो व्यक्ती झोपाळूपणा, निरुद्योगीपणा, गप्पा मारण्यामध्ये आवड, आळस आणि क्रोधाधिष्ठता याच्यामध्ये रस असतो किंवा ह्या गोष्टीमध्ये असतो, या गोष्टी अधोगतीकडे नेणाऱ्या आहेत. झोपाळपणा ही गोष्ट अधोगतीकडे नेणारी आहे. निरुद्योगीपणा, आळस, गप्पा मारण्याची सवय आणि क्रोधाधिष्ठता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत हे आपल्याला अधोगतीकडे घेऊन जात असतात. म्हणून झोपाळूपणा आपल्यामध्ये आहे का? आपण काम करायला टाळाटाळ करतो का? निरुद्योगी आहे का? बरेच लोक कामाचा कंटाळा करतात, काम करत नाहीत आणि त्यामुळे ते काय जातात, रसातळाला जातात. विनाकारण गप्पा, चिट चॅटिंग करण्यामध्ये ते वेळ घालवतात. कुठल्याही प्रकारचा त्याचा फायदा नसतो. अशा गप्पा मारण्याची आवड त्याला आहे का? आणि विशेष महत्वाचा गोष्ट ह्याच्याही पेक्षा सर्वात महत्वाचा जर दुर्गुण कुठला असेल तर क्रोधाधिष्ठता. क्रोधी माणूस, क्रोधी माणूस हा हमखास अधोगतीकडे जात असतो. क्रोधी माणूस शरीराने पण आणि वाणीने पण दुष्कर्म करत असतो. क्रोधी माणूस जर असेल तर त्याच्यापासून त्याचे नातलग आणि मित्र परिवार त्याच्यापासून तुटून जातो. कारण हा भडकाऊ माणूस असतो नाही का, किंवा तो सतत रागावणारा आणि चिडचिडा माणूस असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये नातेवाईक पण त्याच्याजवळ राहण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि मित्र पण राहत नाहीत. त्याचं चित्त जे आहे ते क्रोधानं कुपित झालेलं असतं. त्याला अर्थ आणि अनर्थ कळतच नाही. कुठली गोष्ट चांगली, कुठली गोष्ट वाईट हे क्रोधी माणसाला लवकर लक्षात येत नाही. क्रोधी माणूस हा
धम्माला पाहू शकत नाही. क्रोधी माणूस हा आपल्या पित्याची हत्या करू शकतो. क्रोधी माणूस आपल्या मातेची हत्या करू शकतो. क्रोधी माणूस ज्येष्ठ पुरुषांची हत्या करू शकतो. क्रोधी माणूस सामान्य लोकांची सुद्धा हत्या करू शकतो. क्रोध हा अतिशय वाईट आणि अशा माणसाची अधोगती होते. गृहस्थी जीवन जगत असताना एक तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. परवा मला वाटतं एक आठवड्यापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये आपल्या बायकोशी भांडण करणाऱ्या आपल्या वृद्ध आईच्या जोरात कानफाडीत मारल्यामुळं आई जागेवरच पडून तिचा मृत्यू झाला. हे क्रोधाधिष्ठित कारण आहे. ही क्रोधाधिष्ठता आहे. तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. एवढंच नव्हे तर एक घडलेली घटना अशी आहे, की आपल्या मुलगा आजारी आहे आणि म्हणून पिता त्याचा औषध घेऊन येतो आणि मूल काय अगदी 3-4 वर्षाचं न कळणारं वय असतं त्याचं आणि हा नशेमध्ये होता माणूस आणि क्रोधा आणि अतिशय रागावलेल्या स्थितीमध्ये असल्यामुळं तो त्या मुलाला औषध पाजतोय. अर्थात त्याच्या मनामध्ये त्या मुलाने औषध प्यावं आणि बरं व्हावं असा जरी भाग असला तरी त्याचा क्रोध कुठे घेऊन गेला बघा त्याला. ते मूल औषध प्यायला नको म्हणतं. अर्थात कुठलंही मूल औषध प्यायला नकोच म्हणत असतं. आणि हे मूल औषध का पित नाही म्हणून त्याने क्रोधामध्ये येऊन, रागामध्ये येऊन त्या मुलाला फरशीवर आपटलं आणि त्याला गतप्राण केलं. म्हणजे अशा प्रकारे क्रोधाची जी उदाहरणं आहेत, त्या आपण डे टू डे जीवनामध्ये पाहत असतो. अगदी वडिलांची हत्या करणारे, आईची हत्या करणारे हे लोक जे असतात ते क्रोध हा त्यामुळे अधोगतीचं कारण आहे हे आपल्या लक्षात येतं. परंतु आपण गृहस्थी जीवन जगत असताना आपण आपल्या क्रोधावरती विजय मिळवला पाहिजे. क्रोधावरती मात केली पाहिजे. सर्वांनाच राग येत असतो, क्रोध असतो, परंतु त्याच्यावरचा उतारा सुद्धा आहे. म्हणूनच आपल्या त्रिरत्नबौद्ध महासंघामध्ये आपण काय करत असतो बरं, मैत्री भावना किंवा मैत्री विकास, मेत्ता भावना या ध्यानाचा सराव शिकवत असतो आणि त्यामुळं खरं म्हणतर मेत्ता भावना ही क्रोधावरचा उतारा आहे. द्वेषावरचा उतारा आहे. आणि क्रोध, द्वेष नष्ट करण्यासाठी आपण नियमितपणे प्रयत्न केला पाहिजे. जो क्रोध रहित असतो, तो दुःख रहित असतो आणि तो प्रगतीच्या पथावर सुद्धा असतो. म्हणून क्रोधाधिष्ठता हे अधोगतीचं तिसरं कारण भगवंतांनी त्या देवतेला सांगितलेलं आहे. त्यानंतर चौथं जे कारण आहे, चौथं कारण हे फार महत्वाचं आहे. आई बाप वृद्ध असताना जवळ संपत्ती असूनही त्यांचे पालन पोषण न करणे हे अधपतनाचे चौथे कारण सांगितले. आई बाप वृद्ध असताना जवळ संपत्ती असून सुद्धा त्यांचं पालन पोषण नसणे. खरं म्हणतर आई वडिलांनी मुलांना जन्म दिलेला असतो, त्यांचं संगोपन केलेलं असतं, त्यांच्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलेले असतात. अगदी तळातातल्या फोडासारखं त्यांना जपलेलं असतं. हाताचा पाळणा आणि डोळ्याचा दिवा करून त्यांनी रात्रंदिवस त्या लहान बालकाला जपलेलं असतं, त्यांना शिक्षण दिलेलं असतं, त्यांचा विवाह करून दिलेला असतो, त्यांना आपली संपत्ती दिलेली असते, त्यांना आपला वारसा दिलेला असतो. तर असं आई वडिलांनी खूप काय केलेलं असतं आणि ज्यावेळी आई वडील वृद्ध होतात त्यावेळी त्याच्याकडे कुवत असूनही जर सांभाळ करत नसेल तर मग मात्र ते अधपतनाचं ते कारण आहे. आई वडिलांचा कितीही त्रास झाला तरी त्यांच्या उपकारांची परतफेड आपला म्हणजे कितीही सेवा त्रास झाला म्हणजे काय, आई वडिलांची कितीही सेवा करण्याची वेळ आली आपल्यावरती तरी त्यांच्या उपकाराची परतफेड आपल्याकडून होत नाही. आपल्या वृद्ध आई वडिलांची आपण काय अन्नाची काळजी घेतली पाहिजे, त्यांच्या वस्त्राची काळजी घेतली पाहिजे, त्यांच्या औषधाची काळजी घेतली पाहिजे, त्यांच्या अंथरूण पांघरुणाची काळजी घेतली पाहिजे, त्यांच्या स्नानाची काळजी घेतली पाहिजे. असं म्हणता की त्यांच्या मलमूत्र काढण्याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. तरी सुद्धा तुमच्याकडून त्यांचे उपकार फिटणार नाही. त्यांच्याशी दररोज संवाद साधला पाहिजे. त्यांना अंघोळ घालणं, त्यांचं मलमूत्र विसर्जन करणं याची काळजी आपण घेतली पाहिजे. ज्या घरामध्ये मुलं आई वडिलांची सेवा करतात ती घरे प्रगतीपथावर असतात. आणि म्हणूनच तुकाराम महाराज असं काय म्हणतात बरं,
तुका म्हणे माय बापे हीच देवाची रूपे. तुका म्हणे माय बापे हीच देवाची रूपे. आणि याच मुद्द्याला धरून मी थोडस आणखीन हा फार जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा मुद्दा आहे, म्हणून मला याच्यावरती थोडासा आणखीन प्रकाश टाकावासा वाटतो. खरं म्हणतं आईचा महिमा ह्या अनेक लेखकांनी आणि अनेक विचारवंतांनी गायलेला आहे. आपल्याला माहित आहे गॉर्गीची आई माहित आहे, आपल्याला साने गुरुजींनी सुद्धा आईचा महिमा लिहिलेला आहे. त्यानंतर उत्तम कांबळेची आई हे पुस्तक कोणी वाचलं असेल तर त्यांना आईचा महिमा त्यांनी गायलेला आहे. वेगवेगळे लेखक काय म्हणतात हे मी काय आता डिटेलमध्ये सांगणार नाही, पण काही गोष्टी जे मुद्दे आहे मला खूप भावलेले आहेत ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. हा, बाळाला जन्म दिल्यावर प्रत्येक जण विचारतो मुलगा झाला का मुलगी झाली, पण आई विचारते माझं बाळ कसं आहे. तिला गरज नसते की मुलगा आहे का मुलगी आहे याची तिला गरज नसते. तिला फक्त ते बाळ म्हणून ते त्याकडे पाहत असते. तर असं आईचं आपल्यावरती प्रेम असतं. खरं म्हणतं परवा एक मला मित्र भेटला, म्हणजे त्या गोष्टीमधलं सांगतो बरं का, म्हणजे मला म्हणजे त्या मित्र सांगतो. परवा मला एक मित्र भेटला. तुझी आई कशी आहे रे, त्याने विचारलं. आणि तुझी आई कशी आहे रे म्हणल्यानंतर तो जरा शांत झाला आणि म्हणला 2 वर्ष मी वृद्धाश्रमामध्ये त्याला ठेवलेलं आहे, आत्ताच मी त्याला भेटून येतो. मग तो त्याला विचारतो, का रे तुझी आई तुझ्याकडेच असते का? त्यावेळी तो मित्र म्हणतो, अरे असं काय बोलतोस तू? माझी आई माझ्याकडे राहण्यासाठी मी एवढा आणखी मोठा झालेला नाही, मीच आई सोबत राहतोय. म्हणजे तो आईचा सांभाळ करत असताना तो म्हणत नाही की मी माझ्या आईचा सांभाळ करतो, असं नाही तो म्हणत. तर तो म्हणतोय की मीच आईकडे राहतो. तर अशा प्रकारे 2 प्रकारचे टोकं जे आहेत ते आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. काही काही मुलं जी असतात ती अर्थात इथं कोणाचा उपमर्द मला करायचा नाही, पण बायकोच्या पदराला तोंड पुसलं तर बायको काय म्हणते, की माझा पदर खराब होईल ना. पण आईच्या पदराला जर तोंड पुसलं तर आई काय म्हणते, अरे बाळ माझा पदर खराब होता. किती फरक आहे बघा. प्रेयसीनं आईचं काळीज मागितलं आणि मग त्या गोष्टीमध्ये आपल्याला माहित आहे तो काळीज घेऊन प्रेयसीकडे जात असतो, त्यावेळी ते ठेचकाळून पडतो. त्यावेळी ते काळीज काय म्हणतं, बाळ सावकाश जपून चाल. तर असं हे आईचं काळीज आहे. आई ही नेहमी उन्हामधली सावली असते आणि आई ही थंडीमधली आपली शाल असते. म्हणून जिवंतपणीच आईची सेवा केली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, जिथे नाही अन्न आणि मरणानंतर पिंडदान काही उपयोग नाही. जिवंतपणी आई वडील जिवंतपणी असताना त्यांची आपण सेवा सुद्धा त्यांना खाऊ पिऊ घातलं पाहिजे. अन्यथा मरणानंतर कितीही पिंडदान घातलं तरी त्याचा काही उपयोग नाही. हे आईचं गुणगान झालं, पण त्या बिचाऱ्या बापाने काय केलं नाही का, बाप पण तसाच असतो. आईकडे असतील अश्रूचे पाठ, बघा आईकडे असतील अश्रूचे पाठ, तर बाप म्हणजे संयमाचा घाट असतो, संयम असतो. बापाकडे मात्र काय असतो, संयमाचा घाट असतो. काट कसर करून मुलांना देतो पॉकेट मनी, पण मात्र स्वतः वापरतो शर्ट आणि पॅन्ट जुनी. अर्थात ही चारोळी आहेत. काट कसर करून मुलास देतो पॉकेट मनी, आपण मात्र वापरतो शर्ट आणि पॅन्ट जुनी. मुलींना हवे ब्युटी पार्लर आणि नवी साडी, मुलींना हवे ब्युटी पार्लर नवी साडी, घरी बाप आटपतो बिन साबणाची दाढी. रोज सूर्यासारखा उगवणारा आणि सगळ्यांना झोपवून चंद्रासारखा मावळणारा तो बाप असतो. रोज सूर्यासारखा उगवणारा आणि सगळ्यांना झोपून चंद्रासारखा मावळणारा तो बाप असतो. बाप म्हणजे अपरिमित कष्ट, बाप म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर, अपरिमित काळजी वाहणारं मन, स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलासाठी झटणारं अंतःकरण. तर आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा, आई वडिलांसाठी कुठलीही गोष्ट सोडायला तयार राहा, पण कोणत्याही गोष्टीसाठी आई वडिलांना सोडू नका.
ही अशी आई वडिलाबद्दल कृतज्ञता ज्याच्याकडे असते तो खरं म्हणतात प्रगतीच्या पथावरचा असतो. ज्या घरात मुले आई वडिलाची सेवा करतात त्या घरात सुख, समाधान, शांती आणि चैतन्य असतं. म्हणून भगवंतानी 2,500 वर्षापूर्वी सांगितलेला जो भाग आहे, आई बाप वृद्ध झाले असता जवळ संपत्ती असूनही त्याचे पालन पोषण न करणारा जो असतो तो अधोगतीला पोचतो. हे अधपतनाचं चौथं कारण त्यांनी सांगितलंय. 5व्या कारणाकडे जात असताना आता मला थोडंसं वेगाने जावं लागणार आहे. 5वं कारण असं सांगितलंय की ब्राह्मण, श्रमण आणि अन्य साधू यांना असत्य भाषणाने ठगवणे हे अधोगतीचे 5वे कारण आहे. हे खरं म्हणतर नैतिक अधपतन आहे आपलं. ब्राह्मण, श्रमण. आता श्रमण म्हणजे कोण बरं? खरं म्हणतर श्रमण परंपरा ही भारताची खरं म्हणजे श्रेष्ठ अशी परंपरा आहे. सिद्धार्थ गौतम हे श्रमण परंपरेमधले आहेत. त्यानंतर तुमचे भगवान महावीर सुद्धा श्रमण परंपरेमधलेच आहेत. श्रमण म्हणजे कोण बरं? श्रमण कोणाला म्हणायचं? दुष्कर्माचे शमन करतो तो श्रमण. दुष्कर्माचे शमन करतो तो शमन म्हणजेच श्रमण. ज्याचे विकार शांत झालेले आहेत किंवा ज्याचे विकार दूर झालेले आहेत तो श्रमण. आता ब्राह्मण हा शब्द पण आलेला आहे. ब्राह्मण म्हणजे काय? की ब्राह्मणाच्या पोटी जन्मतो तो ब्राह्मण नव्हे. तो ब्राह्मण आपल्याला इथं नको आहे. ब्राह्मण म्हणजे ज्याने राग, तृष्णा, अविद्या यावर विजय मिळवलेला आहे तो ब्राह्मण असतो. आणि साधू म्हणजे काय? जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, देव तेथेच जाणावा साधू तेथेच ओळखावा. जसं संत तुकारामाचं वचन आहे त्याप्रमाणे साधू. तर अशा प्रकारे श्रमण, ब्राह्मण आणि साधू यांना कधीही ठकवायचं नाही, फसवायचं नाही, त्यांची निंदा नालस्ती करायची नाही. त्यांना त्रास होईल असं आपलं वर्तन असता कामा नये. भले त्यांना आपल्याला काही मदत करता नाही आली तरी कमीत कमी त्यांची फसवणूक करता कामा नये. फसवणूक करता कामा नये. आणि जो फसवणूक करतो, त्यांना ठकवतो, तो अधोगतीचा मार्गावरील वाटसरू असतो. म्हणून श्रमण ब्राह्मणांना कधीही ठकवू नये. आता श्रमण कोण, ब्राह्मण कोण आणि साधू संत कोण हे आपला ओळखता आलं पाहिजे. नाहीतर कधी कधी काय होतं आपल्याकडून आपली प्रज्ञा जागृत नसल्यामुळं आपण कुणालाही फसतो, कुणालाही श्रमण समजतो, कुणालाही ब्राह्मण समजतो, कुणालाही साधू समजतो. एक उदाहरण सांगतो. मी ज्या ठिकाणी राहतो इंद्रायणनगरमध्ये त्या ठिकाणी म्हणजे फार जुनी गोष्ट आहे, जवळजवळ 18 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी विहार आमचं जे आहे इंद्रायणनगरमधलं जे विहार आहे की तिथल्या स्थानिक लोकांनी आदर्श समाज विकास संघ यांनी अतिशय कष्टामधून आणि सर्वांच्या प्रेरणेतून ते उभा राहिलेलं विहार आहे. आणि त्या विहारामध्ये एक भिक्षू आले. अर्थात ते भिक्षू कसे आले तर एक भगिनी होत्या, बालाजीनगर नावाचं एक नगर आहे तिथे एक राहत होत्या त्या, आणि त्या आमच्या शिबिरामध्ये आलेल्या होत्या. आणि त्यावेळी वीर घोष हे भाजपच्या शिबिरामध्ये राहत होते आणि त्यांच्या प्रेरणेने ते त्या शिबिरामध्ये आलेले होते. त्यांच्या अतिशय प्रभावित झाल्या. पहिलंच शिबिर होतं त्यांचं. आणि मग काय झालं की त्यांच्या वस्तीमध्ये एक भिक्षू आले आणि हे बाई इतकी म्हणजे प्रेरणेनं भरलेली होती की श्रमणांचं आपण हे केलं पाहिजे, म्हणजे त्यांची व्यवस्था केली पाहिजे. आपल्याकडे भिक्षू आलेले आहे म्हणून त्यांनी स्थानिक विहारामध्ये त्यांची व्यवस्था केली होती. त्यांची खूप सेवा शुश्रूषा करायची ती. आणि मग काय झालं की ते म्हणे की ह्याची आता सेवा करण्यासाठी चांगल्या विहारात त्यांना ठेवलं पाहिजे आपण. आणि मग त्यांनी वीर घोषला फोन केला आणि वीर घोषनी मग मला सांगितलं की तिथं धर्मचारी हृदय नसतात. मग माझा फोन दिला. मग ते माझा फोन घेऊन त्या भिक्षूंना घेऊन ते माझ्याकडे आले. मग मी त्यांना विहारात घेऊन गेलो. विहारामध्ये कार्यक्रम ठेवला. अतिशय सुंदर असं त्यांनी प्रवचन दिलं. ते जे भिक्षू होते ते अतिशय तरुण होते आणि त्यांच्या हातामध्ये मोबाईल वगैरे सगळ्या आधुनिक गोष्टी त्यांच्याकडे होत्या. पण त्यांची नजर मात्र अतिशय भिरभिरी होती, माझ्या लक्षात आलं होतं. परंतु आता मला ती गोष्ट इतरांना काय बोलता आली नाही. परंतु 2 दिवसांनी मात्र त्या बाईच माझ्याकडे आल्या. अहो काय हो सर, ते असे भंते आहेत ना, त्या भंतेंनी ना माझ्याकडे मांसाहाराची आणि दारूची मागणी केली आणि कुणाला सांगू नका म्हणते. आता मला जे काय सांगायचं आहे ते तुम्हाला कळालेलं आहे. आज अशा प्रकारचे वस्त्र अंगावर घालणारे आणि समाजाला फसवणारे, स्वतःला फसवणारे आणि हे जाणारे म्हणजे अधोगतीला नेणारे लोक आहेत. त्यासाठी आपला नेमका श्रमण कोण आहे, नेमका ब्राह्मण कोण आहे, नेमका साधू कोण आहे
ते ओळखता आलं पाहिजे आपल्याला. नाहीतर काय होतं, त्यासाठी प्रज्ञा आपलं श्रद्धा असून चालणार नाही. श्रद्धेला प्रज्ञेची जोड पाहिजे आपल्याला. म्हणून आपली प्रज्ञा वापरली पाहिजे. खरा कोण आणि खोटा कोण हे ओळखता आलं पाहिजे. नाहीतर आपली सुद्धा फसगत होते. म्हणून बंधू आणि भगिनींनो, मग श्रमण ब्राह्मण आणि अन्य साधू यांना असत्य भाषणाने ठकवायचं नाही. आणि जर ठकवलं तर ते अधोगतीचं कारण असणार आहे आपल्यासाठी. पण आपल्याला योग्य तऱ्हेने ते ओळखलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. त्यानंतर 6वं कारण जे आहे ते म्हणजे जवळ विपुल द्रव्य, सुवर्ण, अन्नधान्य असूनही या सर्वांचा एकट्यानेच उपभोग घेणे हे अधपतनाचे 6वे कारण सांगितले. समाजामध्ये असे लोक असतात पहा, खूप गरगंज संपत्ती असते, खूप काय असतं, पण नेहमी दरिद्री जीवन जगत असतात. सर्व काय सगळ्याकडे असतो, कुणाला काय द्यायची इच्छा नसते. नातेवाईकांना कुणाला येऊ देत नाहीत, जाऊ देत नाहीत, कुणाला काय देत नाहीत. भरपूर असतं, गडगंज असतं, पण अतिशय कंजूसी असते त्यांच्या मनामध्ये. ते एकटेच उपभोग घेत असतात. अशी माणसं अधोगतीला जात असतात. खरं म्हणतं एकट्यानेच उपभोग घेणं ही लोभी प्रवृत्ती आहे. मला वाटतं 5वी-6वी असताना एक धडा होता आणि त्यामध्ये आता संपूर्ण धडा मला माहित नाही, परंतु ती जी अतिशय गरिबीमध्ये राहणारी जी माऊली होती, त्या माऊलीनं आपल्या किडूक-मिडूक गाडग्या-मडक्यामधून जे काही थोडंसं धान्य किंवा तांदूळ मिळाले होते, त्या तांदळाची त्यांनी खीर बनवली होती आणि आपल्या भुकेल्या मुलाला देत असताना समोर दारात एक हडकुळं कुत्रं आलं होतं. त्या हडकुळ्या कुत्र्याला सुद्धा त्यांनी थोडीशी खीर दिली. म्हणजे आपल्याकडे जे आहे त्यातला घासातला घास देण्याची जी प्रवृत्ती असते तो सद्गुण असतो. परंतु आपल्याकडे विपुल असून सुद्धा देण्याची कसलीच भावना नसते. तो माणूस अधोगतीला जात असतो. बाबासाहेब याला काय म्हणतात बरं? लोभ हा गरीब आणि श्रीमंत यांना लागलेला शाप आहे किंवा गरीबाच्या आणि श्रीमंताच्या जीवनाचा तो शाप आहे. लोभी माणूस जीवनात कधीच आनंदी, प्रसन्न, संतुष्ट आणि उच्च मानसिक अवस्थाचा अनुभव घेत नाही. तो सतत लोभात असतो. एक मला छोटीशी गोष्ट आठवली म्हणून सांगतो तुम्हाला मी. कंजूस माणसाची म्हणजे लोभी एकट्यालाच कसं असावं असं वाटतं बघा. काय असतं, एक अतिशय म्हणजे गडगंज असा ब्राह्मण असतो आणि त्यांनी तुपाची पोळी तो खात असतो घरामध्ये. आणि तुपाची पोळी खात असताना त्याच्या दारामध्ये एक भिक्षू आले आणि भिक्षू माहित आहे ते काय मागत नसतात, काय नसतात. ते दारामध्ये येऊन उभा राहिले आणि मग तो म्हटलं की अरे हा आला वाटतो बाबा, आता मला काय तर द्यावं लागतंय. त्याला मोठी चिंता वाटते. मग तो म्हटला की माझ्याकडे तर भरपूर एक पोळी आहे नाही का, तुपाची पोळी आहे, तर मी अर्धी देऊ का त्याला? नाही अर्धी कशाला त्याला द्यायला, मग त्या चतकोर देऊ का, मग कोर देऊ का? तर कोर पण जास्त होईल. मग त्याच्यातली अर्धी देऊ का, म्हणजे चतकोरामधलं आणखी देऊ का थोडी? ती त्यांनी मोडून काढली. अरे हे पण जास्त होईल त्याला. असं करता करता फक्त एका घासाचीच त्याच्याकडे पोळी राहिली, तुपाची पोळी राहिली. आणि मग तो काय करतो, ती अगदी चिमटीमध्ये धरून ती पोळी जी आहे, पोळीचा तुकडाच राहिला होता त्याचा नाही का, तो तुकडा तो त्याच्या भिक्षापात्रात टाकतो आणि त्यावेळी भिक्षू नीट हास्य करतात, आनंदी होतात आणि त्याला आशीर्वाद देतात. आणि हा कंजूस माणसाचं काय झालं मात्र तिथं, की अरे हा मी एवढा तुकडा देऊन इतका खुश झाला, याचा अर्थ मी ह्याला जास्त दिलं की काय, असं त्याला वाटतं आणि त्याला फार दुःख होतं त्या. अरे, अरे, अरे! मी एवढं द्यायला नाही पाहिजे. आणखीन अर्धं करायला पाहिजे. मी अरे, अरे! एवढं द्यायला नाही पाहिजे. तर आणखीन अर्धी त्याच्यातली करायला पाहिजे. त्या तुकड्यातला अर्धाच तुकडा त्याला द्यायला पाहिजे. हा फार खुश झाला. ह्याला जास्त मिळालं. तर असं कंजूस माणसाचं काम असतं पहा. कंजूस माणूस हा असा असतो. हं. आणि त्यामुळे तो अधोगतीला जातो. बऱ्याच वेळा आपल्याकडे पण भरपूर असतं, पण देत असताना किती देऊ? एवढंच देऊ का? एवढं दिलं तर जास्त होईल का? मग किती देऊ? त्याने किती दिलंय? अशा प्रकारे आपण तुलना करता आपल्याला देण्याची कॅपॅसिटी असते त्याच्यापेक्षा फार अल्प-स्वल्प आपण देतो. बाबासाहेबांनी आपल्याला आपल्या उत्पन्नाचा 20वा भाग म्हणजे 5% द्यायला सांगितलेला आहे. खरोखरच आपण 5% देतो का बरं आपल्या उत्पन्नाचा? किती देतो? आणि कुणाला देतो आणि कसा देतो? याचं चिंतन केलं पाहिजे आपण. असो, तर मुद्दा आपला असा आहे, की जवळ विपुल द्रव्य, सुवर्ण, अन्नधान्य असूनही या सर्वांचा एकटाच उपभोग घेत असेल, तर ते अधःपतनाचं
कारण आहे. म्हणून आपण आपल्या संपत्तीमध्ये, आपल्या अन्नामध्ये आपण वाटेकर करून घेतलं पाहिजे. म्हणूनच दानाचं फार मोठं महत्व आहे. दान ही पहिली पारमिता आहे. आणि असं म्हणतात की एखादा व्यक्ती बौद्ध आहे हे कसं ओळखायचं? तर जो दान देतो तो बौद्ध आहे. दान हा बौद्धांचं एक गुण आहे. दान ही पहिली पारमिता आहे. म्हणून आपल्यामध्ये जे काही गोष्टी आहेत त्या द्यायला आपण शिकलं पाहिजे. आचार्य शांतीदेव असं म्हणतात, खाऊंगा तो दूंगा क्या. माझ्याजवळ आहे ते मी खात बसलो तर मला द्यायला काहीच उरणार नाही. म्हणजे बघा, शांतीदेवांना कशाची चिंता आहे? देण्याची चिंता आहे. खाण्याची चिंता नाही. मला काय तर द्यायचं आहे आणि मी जर सगळं खात राहिलो तर माझ्याकडे द्यायला काहीच उरणार नाही. बघा कुणाचं कशी चिंता असते. आचार्य शांतीदेवाची चिंता कशी आहे. म्हणूनच आपल्यामध्ये दान भावनेला खूप महत्व दिलेलं आहे. दान भावना विकसित करून आपण लोभ कमी करू शकतो. लोभ हा एक विकार आहे. आपल्या धम्म आचरणामधला अडथळा आहे. म्हणून केवळ एकटाच उपभोग घेणारा ही इच्छा, आपली इच्छा जी आहे अमर्याद वाढीस लावून ती विकृत बनते. एकट्यानेच करून ती विकृत बनते आणि तो माणूस काय करतो बरं मग? अशी माणसं काय करतात बरं? शोषण करतात, भ्रष्टाचार करतात, पिळवणूक करतात आणि अशा मार्गाला लागल्यामुळं समाजाचं नुकसान होत असतं उलट. समाजाचं भ्रष्टाचारामुळं, पिळवणुकीमुळं, शोषणामुळं समाजाचं नुकसान होतं. म्हणून जो कुणी अशा प्रकारचा व्यक्ती आहे, तो काय अधोगतीला जात असतो. जवळ विपुल द्रव्य असून सुद्धा तो एकटाच उपभोग घेणारा माणूस आहे. तो लोभी असतो आणि तो अधःपतनाला कारणीभूत होत असतो. त्यानंतरचं कारण सांगितलंय, आपलं कुळ, संपत्ती, जात याचा अभिमान बाळगून आपल्या आप्तेष्टांचा तिरस्कार करणे हे अधःपतनाचे 7वे कारण आहे. आपलं कुळ, आपली संपत्ती, आपली जात याचा अभिमान बाळगून आपल्या आप्तेष्टाचा तिरस्कार करणं. अर्थात त्या काळामध्ये सांगितलेली गोष्ट आहे. आत्ताच्या काळामध्ये सांगायचं झालं तर काय बरं? आपण आपल्या नातेवाईकांचा तिरस्कार करता कामा नये. अपमान करता कामा नये. लोक असं का करतात बरं? तर त्यांच्यामध्ये एक प्रकारचा अहंकार असतो. जर सुशिक्षित असेल तर आपल्या अशिक्षित नातेवाईकाचा तो तिरस्कार करतो. ज्याच्याकडे तो चांगलं राहणीमान त्याचं असेल, बंगल्यामध्ये राहत असेल, गाडी असेल, तर आपला जर नातेवाईक जर झोपडपट्टीमध्ये राहत असेल किंवा चाळीमध्ये राहत असेल तर त्याचा तो काय करतो बरं? तिरस्कार करतो. आपला मित्र परिवार सुशिक्षित असतो, दुसऱ्यांचा मित्र परिवार अशिक्षित असेल तर तो काय करतो? त्यांचा तिरस्कार करतो. स्वतः अधिकारी असेल तर चतुर्थ श्रेणीच्या आपल्या नातेवाईकाला किंवा आप्तेष्टाला तो काय करत असतो? कमी लेखत असतो. आणि हा काय करत असतो बरं? आपल्यावरती प्रतिष्ठेची झूल वापरून, पांघरून तो वावरत असतो. प्रतिष्ठेची झूल असते ती. एक प्रकारे प्रतिष्ठेची झूल पांघरून तो वावरत असतो आणि असा माणूस हे अधःपतनाकडे जात असतो. म्हणून नेहमीच आपण आपल्या नातेवाईकाबरोबर, मग ते गरीब असू द्यात, श्रीमंत असू द्यात, त्यांच्या सुखात, त्यांच्या दुःखात आपण समाविष्ट झालं पाहिजे. आपल्या बरोबरीच्या बरेच लोक काय करतात? आपल्या बरोबरीच्या लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतात. बरोबरीच्या लोकांमध्ये जायचं गेलंच पाहिजे, ते पण माणसंच आहे. परंतु जे आपल्यापेक्षा कमी शिक्षित आहेत, कमी श्रीमंत आहेत किंवा गरीब आहेत, अशा लोकांच्या मध्ये सुद्धा खरं उलट ना असं असतं की गरीब लोकांच्या घरी जर गेलो ना आपण, तर उलट आपला ते चांगल्या प्रकारे सन्मान करतात. एक छोटंसं भाग सांगतो इथं, मला आठवला म्हणून सांगतो लगेचच, की काय असतं, एक अतिशय श्रीमंत बाई असते आणि तिच्याकडे मोलकरीण असते. आणि मोलकरणीच्या घरी कार्यक्रम असतो आणि मग लग्नविधीचा कार्यक्रम असतो, म्हणजे मालकिनीच्या घरी. आणि मग ही मालकीन काय करते? दुकानदाराकडे जाते आणि म्हणते, की "अरे बाबा, माझ्या मुलाचं लग्न आहे आणि मला माझ्या मोलकरणीला आहेर द्या. एक साधं लुगडं दाखव. एक साधी साडी दाखव." कारण ती मोलकरीणला द्यायची आहे ना. आणि त्याच दुकानात थोड्या वेळानंतर ती मोलकरीण येते आणि म्हणते, "अरे दुकानदार दादा, माझ्या मालकिनीच्या मुलाचं लग्न आहे. जरा भारीतली साडी दाखव." मग कोण श्रीमंत ते तुम्ही ठरवा. मालकीन काय म्हणते? "अरे बाबा, हं, माझ्या मोलकरणीला साडी द्यायची आहे, साध्यातलीच दाखव, साधी काढ." आणि मोलकरीण काय म्हणते? "माझ्या हं, मालकिनीला साडी द्यायची आहे, जरा भारीतली साडी द्या." अशा प्रकारची मनाची श्रीमंती जी आहे, ती आपण आपल्या साध्या
आणि कशा लोकांना कशी दाखवतो याच्यावर बरंच अवलंबून आहे. म्हणून आपलं कुळ, संपत्ती, जात याचा अजिबात कुठलाही अभिमान न बाळगता आपण गरीब असो, श्रीमंत असो, शिक्षित असो, अशिक्षित असो, सर्वांनी समतेनं वागलं पाहिजे. सर्वांना समानतेनं आपण विचार केला पाहिजे. उच्च नीचता तिथं ही एक प्रकारची उच्च नीचताच आहे, असं बाळगलं नाही पाहिजे. आणि हे अधपतनाचं कारण आहे असं भगवंत म्हणतात. अथवा जे अधपतनाचं कारण सांगितलंय तो म्हणजे व्यभिचार करणं, मद्यपान करणं, जुगार, यामध्ये द्रव्याचा अपव्यय करणं हे अधपतनाचे कारण आहे. आता त्याच्यामध्ये जास्त मी डिटेल जाणार नाही. तर हे सहज लक्षात येतं. आपले व्यभिचार करणारी माणसं हे बलात्कारी असतात, अपहरण करणारे असतात, परस्त्री गमन करणारे असतात. आणि आपल्याला माहित आहे की अधपतन कशामुळे होतं. आजकालचे आपला पोस्को कायदा आलेला आहे, छेडछाड विरोधी कायदा आला आहे, बाल लैंगिक अत्याचार कायदा आलेला आहे. आणि यांच्यावर अत्याचार करणारे हे लोक कोण असतात बरं. असं एका निरीक्षणावरून, एका अभ्यासावरून, स्टडीमधून असं बाहेर आलेलं आहे की जे जवळचे किंवा ओळखीचे लोक आहेत हेच खरं म्हणतर लैंगिक दुराचार करत असतात. हे ओळखीचे लोकच जास्त आहेत. हे एका अभ्यासामधून पुढे आलेलं आहे. आणि आपल्याला माहित आहे की या कायद्याअंतर्गत शिक्षा भोगणारे अगदी तरुणापासून ते 65 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकापर्यंत हे लोक अशा प्रकारचं वागतात. त्यामुळं हे अधोगतीचं कारण आहे. मद्यपानाचं तर काय सांगायलाच नको. कालच आपण त्याचं पाहिलेलं आहे. मद्यपानामुळे संपत्तीचा नाश होतो, भांडण तंटा वाढतो, रोगाधीनता वाढते, स्थिरभ्रष्टता वाढते, निर्लज्जपणा वाढतो, बुद्धी दुबळी होत असते. एवढ्या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि जुगारामुळे कुणीच श्रीमंत होत नाही. मटका खेळून कुणीही श्रीमंत झालेलं नाही. मटका चालवणारा श्रीमंत होत असतो, परंतु मटका खेळणारा माणूस हा नेहमी गरीब असतो. त्याच्याबद्दल पण माझ्याकडे एक छोटासा, पण आता वेळ नसल्यामुळे मी सांगत नाही, नंतर केव्हा तरी बघू आपण. त्यानंतर 9वं अधोगतीचं कारण सांगितलंय. तो स्त्रीमध्ये समाधान न पावता वेश्या, गणिका आणि परस्त्रिया यांचा समागम करतो, तो अधपतनाला जातो. तो अधपतनाचा वाट सुरू असतो. त्यासाठी आपल्या भगवान बुद्धांनी सिगालवाद सूत्रामध्ये आपल्याला पत्नीचा कसा सन्मान केला, पश्चिम दिशा, बायका मुलांचा सांभाळ कसा करायचा हे सांगितलंय. आणि आपण लग्न समारंभामध्ये पतीची आणि पत्नीची जी कर्तव्य वधवून घेत असतो तीच खरं म्हणतर या ठिकाणी आहेत. मी पत्नीचा सन्मान करेन, मी तिला अपमान करणार नाही, तिला ऐश्वर्य देईन, तिला अलंकार देईन, तिला संतुष्ट ठेवीन, वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे स्वस्त्रीमध्ये समाधान मानणारा व्यक्ती प्रगतीपथावर असतो, तर स्वस्त्रीमध्ये समाधान न मानणारा व्यक्ती हा अधोगतीच्या पथावरचा वाटसरू असतो. 10वं जे कारण आहे ते बाबासाहेबांनी या पुस्तकात वगळलेलं आहे. त्याचं कारण असं, पण मूळ ग्रंथामध्ये ते आहे. 10वं कारण असं आहे की म्हातारा असूनही तरुण मुलीशी लग्न करणं हे अधोगतीचं कारण आहे. त्याचं मी स्पष्टीकरण करणार नाही, कारण आजच्या कायद्याला लागून ही गोष्ट आता अस्तित्वात नाहीच आहे. त्यामुळं बाबासाहेबांनी ती गोष्ट हा जो 10वं जे कारण आहे ते वगळलेलं आहे मूळ ग्रंथामधलं. आणि डायरेक्ट 11वं कारण त्यांनी सांगितलं आहे. असंयमी उधळी स्त्री अथवा पुरुष याच्या हाती आपला व्यवहाराची सूत्र देणं हे अधपतनाचं 11वं कारण आहे. मग जी घरामधली स्त्री जर उधळी असेल तर तिच्यामध्ये घराचा कारभार देणं, किंवा घरामधला पुरुष उधळा आहे तर त्याच्या हातामध्ये घराचा कारभार देणं हे अधपतनाचं कारण सांगितलेलं आहे. आणि शेवटी 12वं कारण जे सांगितलंय, जवळची साधने अल्प असून क्षत्रिय कुळात जन्म झाला या जोरावर अफाट महत्वाकांक्षा हे अधपतनाचे 12वे कारण आहे. महत्वाकांक्षा अफाट असते. 10वीला मार्क अगदी जेमतेम पडलेले असतात, तरी सुद्धा ही बुद्ध सांगितलेली गोष्ट असली तर आधुनिक काळामध्ये अधपतनाला कशी जातात बघा लोक. 10वीला मार्क जेमतेम असतात, तरी 12वी सायन्सला ऍडमिशन, 12वी सायन्सला पुन्हा कमी मार्क पडतात, चांगल्या मोठ्या मोठ्या ट्युशन लावून सुद्धा, खूप पैसा खर्च करून सुद्धा. आणि मग मेडिकलला ऍडमिशन घ्यायचं असतं, कारण वडील डॉक्टर असतात, कारण कुळ आहे ना, कुळाचा अभिमान आहे, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला. आणि मग असं करता करता काय होतं की मग हा मुलगा जो आहे त्याला डोनेशन देऊन त्यांनी कुठल्या तरी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं असतं. मग फर्स्ट इयरला कसा बसा बॅकलॉग राहतो, सेकंड इयरला पुन्हा दुसरा बॅकलॉग राहतो, आणि थर्ड इयरला त्या मुलांनी गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवलेलं असतं. आई वडिलांची काय बरं काय आहे हे म्हणजे अफाट महत्वाकांक्षा, त्यामुळे मुलाचा बळी गेलेले आपण कित्येक जण पाहतो. कितीतरी मुलं अशी शालेय जीवनामध्येच आपलं काय करत असतात, जीवन संपवत असतात. तर आपलं म्हणजे कुवत पाहून आपण वागलं पाहिजे.
बेडूक कितीही फुगला तरी तो काय बैल होणार नाही हे ओळखलं पाहिजे आपण. जेव्हा जर 40 व्होल्टचा असेल तर त्याला 100चा उजेड कुठून आणणार आपण? तर हे सगळं ओळखलं पाहिजे. म्हणून आपण कुठल्या कुळात आहोत, आपला कुठला जन्म झालेला आहे, अशा अफाट महत्वाकांक्षा करणारा व्यक्ती जो आहे, अरे काय झालं? अफाट महत्वाकांक्षा करणारा जो माणूस आहे, तो काय करत असतो? अधःपतनाला जात असतो. अशी ही 12 कारणं भगवंतांनी सांगितली आहेत. तर बंधू आणि भगिनींनो, वेळ आज जास्त झालेला आहे आपला. तर ही अधोगतीची कारणं जी आहेत, तीच कारणं म्हणजे दुसरं-तिसरं काय नसून आपल्या आचरणाशी संबंधित आहेत. शिलाचरणाशी संबंधित आहे. आपण फक्त पंचशिलाचं पालन करत असतो असं म्हणतो आणि मग मी बरोबर बुद्ध धर्मी आहे, असं म्हणत असतो. परंतु ही जी कारणं सांगितली आहेत, जी वेगळी ती शिलाचरणाच्या संबंधितच आहे. शिलाला धरूनच आहेत. म्हणून शील पालन करणं म्हणजे गृहस्थी लोकांनी अशा प्रकारचं अधःपतनापासून दूर राहून आपण प्रगतीपथावर राहणं म्हणजे एक प्रकारचं हे काय आहे बरं शिलाचरणाचाच भाग आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारचं शिलाचरण करून आपण काय केलं पाहिजे? आपण नवसमाजाचा पाया बनलं पाहिजे. जर मग कालच्या प्रवचनात सांगितल्याप्रमाणे जर का व्यक्तीच नसतील आचरण करणाऱ्या, तर शिलाचरणच करणाऱ्या व्यक्ती नसतील, तर नवसमाज कसला असणार? म्हणून आपण नेहमी प्रगतीपथावर असण्यासाठी अधोपतनापासून आपल्याला दूर राहिलं पाहिजे आणि चांगला समाज बनण्यासाठी म्हणजेच आपण असं म्हणूया धम्म समाज बनवण्यासाठी, आदर्श समाज बनवण्यासाठी, धम्म राज्य बनवण्यासाठी असं म्हणूया, की शील पालनाशिवाय पर्याय नाही. शील पालन हा अतिशय मूलभूत भाग आहे आणि म्हणून आपण करूया शिलाचं पालन आणि होऊया बलवान. असं म्हणूया, की शील पालन करूया आणि आपण स्वतः बलवान होऊया, समाजाला बलवान करूया, देशाला बलवान करूया आणि जगाला सुद्धा बलवान करूया. अशा प्रकारे आजच्या ह्या प्रवचनाचा भाग मी इथं संपवतो. आपण मला थोडं जास्त सहन केलं त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. नमो बुद्धाय. जय